नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एस ऑनलाईन ट्युटोरियल्स मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सी प्रोग्रामिंग मध्ये कॅरेक्टर सेट डिस्कस करत होतो. तर त्यामध्ये आपण बघितलं की कॅरेक्टर सेट्स पासून काय बनत असतं, टोकन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सी टोकन्स डिस्कस करणार आहोत. तर टोटल 6 टाईपचे टोकन्स आपल्याला सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बघायला मिळतात. सो टोकन इज जस्ट मेड फ्रॉम द कॅरेक्टर सेट. ओके. आणि किती प्रकारचे कीवर्ड, आयडेंटिफायर, कॉन्स्टंट, स्ट्रिंग, ऑपरेटर आणि स्पेशल सिम्बॉल असे 6 टाईपचे टोकन्स आपल्याला बघायला मिळतात. तर हे टोकन्स आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. सो कीवर्ड म्हणजे काय असतात, लाईक फ्लोट, इंट, व्हाईल. ओके. कीवर्ड लाईक इंटिजर आहे. इंटिजर हा वर्ड आहे, त्याला याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे इंट, आयएनटी हा त्याचा कीवर्ड. जेव्हा आपण आयएनटी प्रेस करतो किंवा इंटर करतो आपल्या कोडमध्ये, तर कंपायलरला समजतं आयएनटी स्टँड फॉर इंटिजर. सो असे जे काही कीवर्ड असतात, तो झाला एक टाइप ऑफ टोकन. त्यानंतर आयडेंटिफायर. आयडेंटिफायर म्हणजे एखाद्या विशिष्ट व्हेरिएबलला किंवा एखाद्या फंक्शनला दिलेली आयडेंटिटी. लाईक हे जर 5 असतील, सो x is equal to 5. So this is the identity given to this number, that is identifier. लेट्स से एखादी बॉडी असेल, एखादा माणूस असेल, त्याला आपण आयडेंटिफायर देतो, म्हणजे त्याला काहीतरी सर्टन नाव दिले आपण, लेट्स से वैभव वगैरे. सो वैभव इज अ आयडेंटिफायर फॉर दिस बॉडी. ओके, लाईक दॅट. सो आपण ऑब्विसली वन बाय वन सगळे टोकन्स डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोतच, पण एक शॉर्ट व्ह्यू तुम्हाला मी सांगतोय की कशाला आपण काय म्हणतो. नेक्स्ट, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इज एनी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह नंबर. त्यानंतर स्ट्रिंग. स्ट्रिंग इज अ सिरीज ऑफ कॅरेक्टर. जर डबल कोटेशन मध्ये काही कॅरेक्टर्स लिहित असाल तुम्ही, ओके, देन इट इज अ स्ट्रिंग. त्यानंतर स्पेशल सिम्बॉल्स जसे आपण बघितले की कर्ली ब्रॅकेट, ओपन ब्रॅकेट, सेमी कोलन, कोलन, दीज आर द स्पेशल सिम्बॉल्स. आणि ऑपरेटर्स लाईक प्लस, मायनस, साइन. सो या सगळ्यापासून आपल्याला काय बनतात, सी टोकन्स. सो वेगवेगळ्या प्रकारचे टोकन्स आपल्याला असतात. सो टोकन म्हणजे काय, त्याची जर डेफिनेशन आपण बघितलं, इट इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ प्रोग्राम. प्रोग्राम मध्ये सगळ्यात छोटा जो काही इंडिव्हिज्युअल युनिट असेल, भाग असेल, तो असतो आपला टोकन्स. वी कॅन नॉट स्प्लिट टोकन्स फर्दर, सो टोकन्स आर इनडिव्हिजिबल. इनडिव्हिजिबल म्हणजे काय, त्याला परत आपण छोटा पार्ट मध्ये डिवाइड करू शकत नाही. लेट्स से फॉर एक्झाम्पल, हा कॉमा आहे, हा एक टोकन आहे. स्पेशल सिम्बॉल आहे म्हणजे एक टोकन आहे, त्याला आणखीन आपण ब्रेक करू शकतो का, नाही. ओके, दॅट्स वाय इट इज अ टोकन. लेट्स से एखादं नाव असेल, त्याला तर आपण ब्रेक करू शकतो वेगवेगळ्या टोकन्स मध्ये, लाईक एक्स, वाय, झेड. ह्याचे 3 टोकन्स आहेत, एक्स, वाय अँड झेड, लाईक सेट. सो इंडिव्हिज्युअल म्हणजे याला परत आपण छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करत नाही, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ प्रोग्राम. नाउ नेक्स्ट वन इज, आज आपण प्रॅक्टिकली एका एक्झाम्पलने आपण समजून घेऊया. या एक्झाम्पल वरनं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होईल की टोकन्स काय असतात. तिथे क्वेश्चन आहे बघा, काउंट द नंबर ऑफ टोकन्स इन द इन्स्ट्रक्शन. लेट्स से कोड लिहिताना एखादं इन्स्ट्रक्शन तुम्ही लिहिलंय, इंट एक्स इज इक्वल टू 5, असं एक एक्झाम्पल आहे. आणि ह्याचं टोकन कॅल्क्युलेट करा म्हणले, किती नंबर ऑफ टोकन्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सो ऑब्विसली टोकनचे किती टाइप्स बघितले आपण, 6. एक म्हणजे कीवर्ड, दुसरा म्हणजे ऑपरेटर, त्यानंतर स्पेशल सिम्बॉल, आणखीन आपण काय बघितले होते की इथलेच घेऊया आपण. ओके, कॉन्स्टंट, स्ट्रिंग आणि ऑपरेटर. ओके, कॉन्स्टंट, स्ट्रिंग अँड ऑपरेटर. सो हे जे असतात हे टोकन्स आहेत, आपल्याला काउंट करायचे. सो इंटिजर काय येईल तुमचा, आयएनटी हा कीवर्ड आहे. आणि हे टाइप्स ऑफ टोकन म्हणजे हा काय झाला तुमचा एक टोकन. या सेंटेन्स मध्ये किती टोकन्स आहेत आपल्याला आयडेंटिफाय करायचे. तो हा झाला तुमचा फर्स्ट टोकन. कोणत्या टाइपचा टोकन आहे, हा कीवर्ड आहे. त्यानंतर इथे स्पेस आहे बघा, इथे स्पेस. इंट नंतर लगेच एक्स अटॅच आहे का, नाही. इथे आपण काहीतरी सर्टन स्पेस दिलाय. आणि हा व्हाईट स्पेस सुद्धा काय असतो, कॅरेक्टर असतो, म्हणून आपण त्याला टोकन मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट इज व्हाईट स्पेस. ओके. अगेन इज एक्स. एक्स काय व्हेरिएबल, म्हणजे हे एक तुमचं टोकन झालं. त्यानंतर परत इथे स्पेस दिसतोय तुम्हाला, त्याला आपण काउंट करू शकतो 4. त्यानंतर इज इक्वल टू, हे एक ऑपरेटर आहे, तर तो झाला 5th टोकन. त्यानंतर इथे स्पेस आहे लेट्स से, तर हा झाला आपला 6 टोकन. हा 5 आपला कॉन्स्टंट आहे म्हणजे 7 टोकन. परत इथे स्पेस आहे तर 8 आणि हा सेमी कोलन एक 9. म्हणजे टोटल किती टोकन्स प्रेझेंट आहेत या
सेंटेन्स मध्ये तर 9 टोकन्स. एक आणखीन इथं सॉल्ट एक्झाम्पल आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल लिहून घेऊ शकता आणि याच्यामध्ये किती नंबर ऑफ टोकन्स आहेत हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो टोटल 9 tokens are available in this code or in this sentence. सो आय होप तुम्हाला टोकन हा टॉपिक समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कीवर्ड. एक एक टोकन्स आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. सो जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.